उत्पादक जिले के रूप में विख्यात गोंदिया जिले में इस वर्ष अनाज की फसलों की खेती के लिए कृषि विभाग में स्वयंचलित धान बोने की मशीन लाई है। इसका निरीक्षण किसानों के समक्ष किया गया है। इस अवसर पर किसानों के साथ कृषि विभाग के अधिकारी और भाजपा किसान आघाड़ी के जिला अध्यक्ष संजय टेम्भरे भी उपस्थित थे। उन्होंने किसानों का मार्गदर्शन किया। खरीफ सीजन के नजदीक आते ही कृषि विभाग द्वारा की गई तैयारियों की समीक्षा करने के लिए आज गोंदिया में पंजाबराव देशमुख कृषि विश्वविद्यालय के अंतर्गत संचालित हिवरा कृषि विज्ञान केंद्र में भाजपा किसान आघाड़ी के जिला अध्यक्ष संजय टेम्भरे ने एक बैठक आयोजित की थी। इस बैठक में किसान, सरपंच, कृषि सहायक और कृषि विभाग के अधिकारी उपस्थित थे और आगामी खरीफ सीजन में खाद, बीज और कीटनाशकों की उपलब्धता की समीक्षा की गई। साथ ही पोखरा योजना के तहत कितने गांवों में किसानों का मार्गदर्शन किया जा रहा है और कौन कौन सी योजनाएं बताई गई हैं, इसकी जानकारी ली गई। गोंदिया में इस वर्ष पहली बार स्वयंचलित धान बोने की मशीन लाई गई है। इस मशीन के आने से मजदूरों की कमी को देखते हुए यह बुआई मशीन कितनी उपयोगी है, इसकी जानकारी किसानों को दी गई है। आमची बैठक आज गोंदिया तालुक्याची शेतकरी बांधवासोबत होती। पूर्ण सरपंच महोदय, उपसरपंच महोदय आणि कृषी सहाय्यक आणि पूर्ण अधिकारी महोदय। आता खरीप हंगाम आलेला आहे आणि खरीप हंगामामध्ये बियाणे आता पेरणी सुरू होणार आहे शेतामध्ये। त्याच्या अगोदर आपला नियोजन काय आणि नियोजनमध्ये आपले कोणते कोणते बियाणे देणार आहे आणि जे फार्मर आहे, कास्तकार आहे, त्यांना आपण कसे देणार प्रशिक्षण, ज्या कारणाने जास्त यील्ड आपला धानामध्ये येऊ शकेल त्याच्यावर विशेष चर्चा होती। आणि केवीकीला आपण ती बैठक ठेवली आणि केवीकीचे जे एचओडी आहे विशाल सर, त्यांनी आता एक नवीन आज दाखवलं आम्हाला संशोधन। कारण की काय, आता मजूर कमी पडले शेतामध्ये काम करण्याकरता आणि त्यांना एक ट्रॅक्टरमध्ये नवीन आणलेलं आहे। त्यांनी इन्स्ट्रुमेंट, चांगला इन्स्ट्रुमेंट आहे। त्या इन्स्ट्रुमेंटनं फक्त शेतीची मशागत करणे आहे आणि मशागत करून बोवारप्रमाणे तो धान पेरणी करेल आणि एकदम चांगला तो यंत्र दिसत आहे। नक्कीच या ठिकाणी कृषी विभागामार्फत त्यांच्या विविध योजनांचे बद्दल मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे। तसंच कृषी विज्ञान केंद्राकडनं या ठिकाणी आम्ही जी नवीन धान पेरणीसाठी जे यंत्र आणलेलं आहे त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी आपण घेतलं होतं। कारण आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहतोय दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवतोय, तर त्या दृष्टीने यांत्रिकीकरण शेतीमध्ये कसं करता येईल त्या दृष्टीने आपण एक डायरेक्ट धान पेरणीसाठी यंत्र कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेतलेलं होतं। तर त्याचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण आज आयोजित केलेलं होतं। तर आत्ताच यावर्षीच आम्ही हे यंत्र विकत घेतलेलं आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये। तर काही निवडक शेतकऱ्यांना यावर्षी जर या पद्धतीने धान पेरणी करायची असेल तर आपण त्यांना एक प्रात्यक्षिकासाठी काही निवडक शेतकऱ्यांना हे यंत्र उपलब्ध करून देऊ। नारायण देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावामध्ये सुरुवातीला 5 दिवस आपण सूक्ष्म नियोजन करतो। त्यामध्ये पहिल्या दिवशी मशाल फेरी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभात फेरी, त्यानंतर शिवार फेरी, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी। आणि शिवार फेरीमधले आपण जे आराखडा तयार करतो त्या आराखड्याला आपण 5व्या दिवशी ग्रामसभेमार्फत मंजुरी देतो। नारायण देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधून जागतिक बँकेचा अर्थसहाय्य आहे। शेतकऱ्यांना ज्या म्हणजे शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये मॅक्झिमम शेतकरी जे अप्लाय करतील त्या मॅक्झिमम शेतकऱ्यांना जे विविध कृषी विभागाच्या योजना आहेत त्यांचा लाभ घेता येऊ शकतो। सध्याच्या काळात शेतकऱ्याला शेतात शेती करायला मजुरांची एवढी अडचण आहे की काही सांगता येत नाही। ना आज जे यंत्र शासनाकडून केवीकीमध्ये आपल्याला दाखवलं ते खूप आवश्यक आहे। शासनाने असे यंत्र मला वाटते गावोगावी पुरवायला पाहिजे असं माझं मत आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप बचत होईल आणि व्यवस्थित शेती करता येईल शेतकऱ्याला। याच्यात शेतकऱ्याला अगोदर खारी टाकायला जागा तयार करावं लागेल, ती नांगरटी करावं लागेल, त्याच्यानंतर त्याचा पैसा द्यावा लागेल। ते झाल्यानंतर शेतकऱ्याला ते शेतात रोवणं लावण्याकरता खार खोदायची असते, त्याचा पैसा द्यावा लागेल। मग शेतात बायांना रोवण्याकरता पैसा द्यावा लागेल। म्हणजे 3 प्रकारचे बचत याच्यात सध्या तरी होताना दिसतात। तो इस स्वचालित बुआई मशीन से अनाज की फसल लगाने से उत्पादन क्षमता बढ़ेगी और साथ ही फसल सही तरीके से लगेगी, जिसका किसानों को फायदा होगा। इसलिए कृषि विज्ञान केंद्र गोंदिया तालुका के कुछ किसानों को
प्रायोगिक तौर पर इन मशीनों की मदद से अनाज की फसल लगाने जा रहा है। इसके लिए कृषि विभाग ने किसानों से कृषि विज्ञान केंद्र हिवरा से संपर्क करने का अनुरोध किया है।